नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी करणार आहे एकदम टेस्टी असा केक। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। केक तयार करण्यासाठी म्हणजे बनवण्यासाठी हे सर्व साहित्य येथे मी घेतलेला आहे। येथे मी थोडासा म्हणजे पाव वाटी चॉकलेट घेतलेला आहे, 1 वाटी दही घेतला आहे, 2 चॉकलेट डेअरी मिल्क घेतला आहे, 1 वाटी मैदा घेतला आहे, कोको पावडर 1 वाटी घेतलेला आहे, पाऊण बाउल होईल इतका दूध घेतला आहे, पाव कप हा तेल घेतलेला आहे। आज मी चॉकलेट केक तयार करणार आहे। आता मी 1 वाटी हा मैदा घेतलेला आहे। हा बघा, 1 वाटी पूर्ण मैदा मी या बाउलमध्ये घालत आहे। हा बघा, आता घातलेला आहे। आता यामध्ये 1 वाटी कोको पावडर घालायचा। हा बघा, आता मी यामध्ये 1 वाटी कोको पावडर घातलेला आहे। दही 1 वाटी आता यामध्ये घालायचा। थोडासा लहान असलेला वाटी घ्यायचा। हा दही आता फ्रेशच घ्यायचा, मी यात घातला आहे। हा तेल पाव कप घेतलेला आहे, तो पण यामध्ये घालायचा। 1 वाटी पिठी साखर पण घेतलेला आहे। पिठी साखर हा आपण नंतर वापरणार आहोत। हा बघा, असा चांगला मिक्स करून घ्यायचा। व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचा। हे सर्व मिक्स झाल्यावर आता दूध थोडा थोडा करून यामध्ये घालायचा व असा मिक्स करून घ्यायचा। थोडा थोडा घालायचा। आता हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा। हा बघा, अशा प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे। हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा। मग आता नंतर यामध्ये पिठी साखर घालायचा आहे। तो 1 वाटी मी घेतलेला आहे पिठी साखर। हा मिश्रण घालून झाल्यानंतर आता पिठी साखर यामध्ये 1 वाटी घालायचा। हा बघा, 1 वाटी पिठी साखर मी घेतला आहे, तो आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे। पिठी साखर घातल्यानंतर थोडासा दूध घालायचा। आता हे सर्व साहित्य व दूध हे सर्व आता असा चांगला मिक्स करून घ्यायचा। हा बघा, मी आता अशा प्रकारे चांगला मिक्स करून घेत आहे। हा मिश्रण चांगला आता मिक्स केलेला आहे। आता या मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचा। हा बघा, मी आता झाकण लावलेला आहे। हा भांड आता मिक्सरवर ठेवून मिक्सर चालू करायचा व चांगला स्मूथ असा बारीक पेस्ट करून घ्यायचा। हा बघा, एकदम बारीक मी पेस्ट केलेला आहे मिक्सरमधून। हा बघा, एकदम बारीक पेस्ट तयार झालेला आहे। बारीक असा फिरवून घेतलेला आहे। एकदम स्मूथ असा हा पेस्ट तयार झालेला आहे। हा केक मी चॉकलेट केक तयार करणार आहे। या केकमध्ये अंडा घातलेला नाही। चॉकलेट व्हेज केक मी तयार करणार आहे। हा सर्व मिश्रण मी मिक्सरमधून असा बारीक करून घेतलेला आहे। एकदम पेस्ट असा, एकदम स्मूथ असा हा पेस्ट तयार करून घेतलेला आहे। केकचा हा बॅटर तयार आहे। येथे मी 1 कुकरचा डबा घेतलेला आहे। हा बघा, आता याला तेल असा लावून घ्यायचा आतून। अर्धा चमचा तेल मी घातला आहे। हाताने असा चांगला सगळीकडे लावून घ्यायचा, पसरवून घ्यायचा।
हां बघा, अशा प्रकारे मी तेल लावलेला आहे. आता हा सर्व केकचा बॅटर म्हणजे तयार करून घेतलेला तो या डब्यामध्ये घालायचा. केकचा मिश्रण हा बघा आता मी घातला आहे. चॉकलेट केकचा बॅटर हा एकदम छान झालेला आहे. बघा, रंग एकदम चॉकलेट असा चांगला आलेला आहे. एकदम पेस्ट म्हणजे स्मूथ असा हा मिश्रण तयार झालेला आहे. हा केक मी इडली पात्रात तयार करून घेणार आहे. हा इडली पात्र मी गॅसवर ठेवला आहे. 5 मिनिटं याला झाकण लावून गरम करून घ्यायचा. हा इडली पात्र मी गरम करण्यास ठेवलेला आहे झाकण लावून. आता गॅस चालू करायचा. फक्त 5 मिनिटं गरम करून घ्यायचा. गॅसचा स्पीड हा मोठाच ठेवायचा. आता 5 मिनिटं झालेले आहेत. गॅस बंद करायचा. आता हा इडली पात्राचा झाकण उघडायचा. हा बघा आता मी उघडत आहे. फक्त 5 मिनिटं गरम करण्यास ठेवला आहे. 5 मिनिटांनी उघडून बघायचा. आता यामध्ये मीठ घालायचा. 1 ग्लास होईल इतका मीठ मी यामध्ये घातलेला आहे. या मिठावर छोटासा कुकरचा डबा मी ठेवत आहे. हा बघा असा पालथा घालून ठेवायचा. आता यामध्ये हा मिश्रण जे तयार करून घेतला आहे केकचा तो डबा यावर ठेवायचा. खाली पालथा कुकरचा डबा घातला आहे. त्यावर हा केकचा हा मिश्रणाचा डबा ठेवायचा. आता याचा झाकण एकदम घट्ट असा बसवायचा. वाफ जाऊ द्यायचा नाही. एकदम घट्ट असा बसवून घ्यायचा. आता गॅस चालू करून घ्यायचा. गॅसचा स्पीड हा मोठाच ठेवायचा. 30 मिनिटं ठेवायचा. मग आपला केक तयार होतो. चॉकलेट क्रीम तयार करायचा आहे मला. त्यासाठी हा दुधावरचा साय मी या वाटीमध्ये थोडासा काढून घेते. हा साय एकदम घट्ट असा आहे. हा बघा आता मी या वाटीमध्ये काढून घेतला आहे. या चॉकलेटमध्ये 2 चमचा पिठी साखर घालायचा. हा साय घालायचा थोडासा. लागेल तसा घालायचा. मी 2 चमचा आधी घातलेला आहे. असा मिक्स करून फेसून घ्यायचा. चांगला फेसायचा म्हणजे मिक्स करायचा चांगला. हां बघा चांगला मी आता फेसून घेतलेला आहे. हा चॉकलेट क्रीम आता थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचा. एक 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचा. चांगला असा मऊ असा चांगला क्रीम तयार होतो. आता दुसऱ्या पातेल्यात पाव वाटी पिठी साखर घ्यायचा. आता केकला परत थोडासा सर्व बाजूनी लावण्यासाठी क्रीम तयार करून घ्यायचा आहे. तर येथे मी पाव वाटी पिठी साखर घेतलेला आहे. 1 वाटी कोको पावडर घेतलेला आहे. हा थोडासा साय पाव वाटी उरलेला होता तो यामध्ये घातला आहे. थोडासा दूध घालायचा. असा हा पण चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. हां बघा अशा प्रकारे व्यवस्थित फेसून घ्यायचा याला पण म्हणजे चांगला मिक्स करून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे हा तयार झालेला आहे. आता 15 मिनिटं झालेले आहेत. हा चॉकलेट क्रीम हा आपण तयार केलेला बाहेर मी काढून ठेवते. हा बघा अशा प्रकारे हा क्रीम तयार झालेला आहे. केकला दोन्ही प्रकारचे क्रीम लावायचा आहे. चॉकलेट क्रीम व कोको पावडरचा क्रीम.
दोन्हीही वापरायचा आहे. 30 मिनटं झालेले आहेत. हा बघा, केकचा हा झाकण उघडून बघायचा. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे केक येथे तयार झालेला आहे. हा बघा, रंग एकदम छान आलेला आहे, चॉकलेटी. आता हा डबा मी खाली उतरून ठेवते. हा बघा, एकदम चांगला असा हा केक तयार झालेला आहे, टम्म असा फुगलेला आहे. हा बघा, आता मी हा केक असा पालथा घातला आहे, तो सरळ करून ठेवते. हा बघा, एकदम चॉकलेटी चांगला टेस्टी केक येथे तयार झालेला आहे. एकदम स्पंजी असा हा केक येथे तयार झालेला आहे. जाळीदार केक तयार आहे. स्मूथ सॉफ्ट असा केक येथे तयार झालेला आहे, म्हणजे केलेला आहे. आता या केकला थोडासा थंड होऊ द्यायचा, एक 5 मिनटं थंड होऊ द्यायचा. 5 मिनटं थंड झाल्यानंतर आता हा कोको पावडरचा जो आपण क्रीम तयार करून घेतलेला आहे, तो असा वरून लावायचा. हा बघा, अशा प्रकारे वरून व साईडनी असा चांगला लावून घ्यायचा. माझ्याकडे तो ब्रश वगैरे काही नाही, मी केक कधी सहसा असा करत नाही, विकतच आणत असतो. पण आता मुलीचा बर्थडे आहे म्हणून तरी करून बघावा म्हणून मी हा केक तयार केलेला आहे. म्हणून असा हा चमच्यानीच मी असा हा क्रीम लावत आहे. अशा प्रकारे पूर्ण केकला असा प्रथम कोको पावडरचा क्रीम तयार जो केला आहे तो लावून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे मी लावून घेतलेला आहे. व्यवस्थित चांगला लावायचा. कोको पावडरचा आपण क्रीम तयार करून घेतलेला हा सर्व बाजूनी आता असा हा लावलेला आहे. एकदम छान असा हा केक दिसत आहे. हा बघा, एकदम सुंदर तयार झालेला आहे केक. आता कोको पावडर क्रीम नंतर चॉकलेट क्रीम यावर असा घालायचा, सर्व बाजूनी घालायचा. हा चॉकलेट क्रीम हा थोडासा डार्क तयार होतो. प्रथम हा कोको पावडरचा क्रीम लावायचा, नंतर हा चॉकलेट क्रीम लावायचा. हा तयार करून घेतलेला केक म्हणजे क्रीम ते लावून तयार करून घेतलेला हा केक मी दुसऱ्या ताटात ठेवत आहे. यावर पिस्ता क्रीम मी थोडासा लावत आहे, असा गोल गोल करून. हा बघा, थोडासा लावलेला आहे. 2 डेअरी मिल्क मी येथे घेतलेला आहे, तो आता या केकवर लावत आहे.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday.